नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते गायत्री आज? डब्याला आज भेंडी आणि बटाटे. हे बघा इकडे मस्त इथं भेंडी बनत आहेत, तिकडे अजून गायत्री बटाटे कापते. भेंडी आणि चपाती ना, भेंडी बटाटे आणि चपाती आज टिफिनला घेऊन जातोय मित्रांनो. चला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि आपल्या एकादशी पण आहे आज. तर गायत्री उद्या गुरुवार आहे, आज बुधवार आहे बरोबर. आज 2 दिवस नॉनव्हेज वगैरे काहीच नाही. चालेल ना? चालेल. तेच आज मकर संक्रांती मित्रांनो. आज बऱ्याच ठिकाणी पतंग उडवणार जी पतंग निघून गेली मित्रांनो, ती आयुष्यातनं जाऊ द्या. ती पतंगला परत तिला आयुष्यात काय आणू नका त्या पतंगला, कारण की एकदा उडून गेलेली पतंगला परत आणू नका मित्रांनो. कारण की तेच सांगतोय, म्हणजे पतंगसाठी नाही मित्रांनो. हा, माझी पतंग घरातच आहे ना. हा, नाही, लोकांसाठी सांगतोय. जे आपल्या म्हणजे आयुष्यातनं गेलेत ना, त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. एकदाची पतंगचा दोरा कट झाला तर झाला, तो परत जुडत नाही. त्याच्यासाठी ना, पतंग उडाली तर उडूच द्या तिला. एक ना एक दिवस ती जमिनीवरती पडणारच आहे. म्हणजे जे माणसं आज हवेमध्ये उडतायत ना, ते कधी ना कधी जमिनीवरती येणारच आहे. म्हणून माणूस किती पण नाही, हो, नाही ते तर राहणारच आहेत गायत्री सर्वजण. पण बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे काही लोक निघून गेलेत ना गायत्री. काही लोकांनी ज्यांचं चांगलं केलंय ना, ते सुद्धा लोकांना विसरून गेलेत. हा हा, शुक्रिया. तेच सुरतला उडवतात का गायत्री पतंग? हा, सगळ्यांना सुट्टी असते सुरतला मकर संक्रांतला सगळ्यांना सुट्टी असते. इथं मुंबईमध्ये तर आम्हाला नाही दिली सुट्टी. हा, तेच कामवाल्यांची मुंबई आहे ना. हा, ते तर आहेच. ते लाडू मस्त लागलेत पण गायत्री रात्री ते लाडू बनवलेत ना, मस्त लागलेत ते खायला. संध्याकाळी काय बनवशील गायत्री मग जेवणाला? हा, तू कुठे जाणार आहे पतंग उडवायला? घरातच राहते. जा ना मग, तुला पतंग उडवायची असेल तर बीचवरती जा संध्याकाळी. मग सुरतला पतंग उडवायला? हा, इथं मुंबईमध्ये जागा नाही तुला पतंग उडवायला. सुरतला जाणार? अच्छा. आणि इथं कुठे उडव? लग्न नाही झालं होतं तेव्हा पहिल्या मकर संक्रांतीला, म्हणजे आपण बोलत होतो वाटतं तेव्हा फोनवर. हा, नाही तेव्हा गेली होती ना तू. मग नाही लग्न झालं होतं तेव्हा गेली होती ना तू पहिल्या मकर संक्रांतीला? कुठे गेली? काय नाही गेलेली. नाही गेली आहे पण मकर संक्रांतीला गेलेली नाही. हा काय? मग दिवाळीला जाते ना? दिवाळीला वर्षात एकदा जाते, 1 महिना. हा, मग दिवाळीला जा, आखाजीला जा. आखाजीला कधी गेलेली? कुठल्या आखाजीला गेलेली नाही, मारून बसेल. आखाजीला पण नाही जायली? मग नागपंचमीला गई बाई. नागपंचमी नाही, दिवाळी नाही, पोया नाही, काही नाही. ओ बापरे. कुठेच नाही जायली. हा, मग सुरत तू जाते मग कधी जाते मग तू दिवाळीला? कधी जाते? हा, जेव्हा काही तुम्हाला अडचण आली आणि तिची तब्येत खराब झाली तेव्हा पळत जाते. अच्छा. हा, ठीक आहे, चल आपण जाऊया मग. पुढच्या महिन्यात जाऊया आपण. नाही, याच महिन्यात नको ना, या महिन्यात नको ना. हा, ठीक आहे, बघू, चल. चालेल मित्रांनो, चला मकर संक्रांतीला मला जाऊ नाही दिले, तुम्ही माहिती आहे. अरे हो गायत्री, पण काही गोष्टी ते दादा सुट्टींचा पण प्रॉब्लेम असतो गायत्री. एक दिवस पण नाही घेऊन जात तुम्ही. अरे एक दिवस पण कसं काय घेऊन जाणार? सुट्टीचा प्रॉब्लेम आहे, सुट्ट्या भेटत नाही गायत्री ऑफिसला. बघा सांगा मित्रांनो, आता कंपनीचं जीवन आहे. आता सुरत गेलं म्हणजे 2-3 दिवस तर सुट्ट्या पाहिजेत ना, आणि ऑफिसवाल्यांनी सुट्ट्या द्यायला पाहिजेत ना. देतात. आज गायत्रीचं म्हणणं होतं या मकर संक्रांतीला आपण सुरत जायला पाहिजे होतं. आता कसं? हा, ठीक आहे, चल बघू आपण या महिन्याच्या एंडिंग पर्यंत बघू, मग जाऊया सुरत, जाऊन फिरून येऊ आपण. काय नाही मित्रांनो, सुरत जायला फक्त 3 तास लागतात, जास्त काही वेळ लागत नाही. बघू, जाऊन या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाऊन येणार आम्ही.
ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. चला चला, बाय बाय कर गायत्री. चालेल. चालेल मित्रांनो, बाय बाय. चला.